हॅलो गाईज, आय होप एव्हरी वन इज व्हेरी फाईन. आय एम जेन्युनली सो सॉरी. खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतो आहे, जवळजवळ 10-12 दिवस झालेले आहेत. आय एम सो सॉरी, आय वॉज नॉट कॉन्स्टंट. पण तुम्ही बघू शकता की आज आपण आता ऑफिसला जाणार आहोत. पण आज ऑफिसला न जाता ऑफिसच्या कामासाठीच बेसिकली जाणार आहोत. तर 20 मिनटं वाट बघितल्यानंतर आपल्याला ट्रेन मिळाले. आपण उतरलेलो आहे कल्याणला आणि आज मी जाणार आहे अंबरनाथला. तर तुम्हाला सगळा प्रवास आणि आज आपण इव्हनिंगला डिनर प्लॅन आहे, तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फॅमिलीसोबत आज डिनर प्लॅन आहे. तर तुम्ही बघू शकता अंबरनाथला सकाळ सकाळ एवढी रश असते. मी तर ह्या साईडला कधी प्रवास केला नाही आहे, तर माझ्यासाठी खूप हे नवीन होतं. तर बघू शकता वेस्टमध्ये उतरल्याबरोबरच मस्तपैकी शिवाजी महाराजांचं हे असं डिझायनेबल बनवलेलं आहे. खूप छान वाटलं. दर्शन घेतलं आपण आणि आता आपण ऑन द वे ऑटो करणार आहोत. ऑटो करून मग नंतर आपण उतरणार आहोत कृष्णा पॅलेस हॉटेलला. कृष्णा पॅलेस हॉटेल हे अंबरनाथमध्ये फेमस हॉटेल आहे, सुदामा रेस्टॉरंट म्हणून. तर तिकडे आज आपल्या ऑफिसची मीटिंग आहे आणि मीटिंगमध्ये ह्यासाठीच आहे की बिझनेस कसा डेव्हलप करायचा. तर बघू शकता एवढं सुंदर इंटिरियर आणि ह्या हॉटेलचा ॲम्बियन्स खूप छान आहे. तर गाईज मीटिंग वगैरे सगळं दाखवत बसलो असतो तर खूप मोठा ब्लॉग झाला असता. ॲक्च्युली हा मोठा ब्लॉग झालेला आहे, पण मग काय करणार नाही का, खूप दिवसांनी टाकतो तर थोडाफार मोठा ब्लॉग झालाच पाहिजे. तर मग तुम्ही बघू शकता की शंकरांचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. अंबरनाथ स्टेशनला तुम्ही उतरलात तर 2 मिनटावरतीच हे मंदिर आहे. एवढं सुंदर आणि एवढं स्वच्छ ठेवलं होतं. तर आपण आता दर्शन घेणार आहोत आतमध्ये. तुम्ही बघू शकता गाईज 8 वाजलेले आहेत. सकाळी मी पोचलो होतो 10 वाजता. 10 ते 7 वाजेपर्यंत पूर्ण मी पकलेलो होतो. एवढा पकलेलो होतो की मी काय सांगू तुम्हाला, मी व्यक्त करू शकत नाही. तर तुम्ही बघू शकता सकाळी पण मी इथेच होतो आणि आता आपण फायनली निघणार आहोत परत कल्याणला जायला. कारण आपला आज एक डिनर प्लॅन आहे मस्तपैकी. माझा भाचा, त्याच्यानंतर जीजू आणि माझे वडील आणि माझी ताई, आम्ही सगळेजणं जाणार आहोत जेवायला. तर बघू शकता कल्याणला जाताना सुद्धा आपल्याला बसायला नाही मिळालेलं आहे. मुंबई मेरी जान. मुंबई ही धावती आहे, मुंबई ही आपली आहे. आणि तुम्ही बघू शकता कसले मांजरासारखे चढत आहेत हे लोक. एनिवे आपण पण तसेच चढतो. तर तुम्ही बघू शकता की आता आपण फायनली कल्याणला उतरलेलो आहे. आज आपण खाणार आहोत नॉनव्हेज. पण मला एक शॉपिंग करायची होती, तर म्हटलं की आपण शॉपिंग आधी करून घेऊया. शॉपिंग म्हणजे एवढी काही मोठी शॉपिंग नाही, फक्त एक शूज घ्यायचे होते, 2-3 शर्ट घ्यायचे होते नेक्स्ट मला. पण ते शर्ट मला जसे पाहिजे तसा मिळाला तरच मी घेणार होतो. पण बघू, डिपेंड, आपल्याला वेळ मिळाला तर. बघू शकता गाईज एवढं ट्रॅफिक होतं आणि ह्याच्यामधून मी वाट काढत पोचलेलो आहे दीपक हॉटेलच्या इथे. दीपक हॉटेल गाईज तुम्हाला माहिती असेल कल्याणचं. तर थोड्या वेळाने ऑब्व्हियसली मी फास्ट फॉरवर्ड पण तुम्हाला वरतून दाखवणार आहे की किती आणि कसं वाट काढून मी पोचलेलो आहे. आणि त्यात फॅमिलीवाल्यांनी असं केलं की मला बोलवलं एका ठिकाणी आणि उभे होते एका ठिकाणी. त्यामुळे ते एक माझ्यासाठी खूप असं इरिटेटिंग होतं. तर बघितलं एवढा प्रवास करून आणि हे रॉंग साईडून आलेले. बघा मी त्या साईडला होतो, तिकडून इथपर्यंत चालत यायला मला लिटरली 15 ते 20 मिनटं गेली. आणि या साईडला तुम्ही सेकंड साईडला बघू शकता, इथे अजिबात एवढी आहे रश, पण एवढी अजिबात नाही आहे, लाईक कन्व्हिनियंट आहे. तर गाईज फोनवरती फोन येत होते ताईचे आणि ताई भडकली होती की तू कुठे आहेस म्हणून. तर आपला हा टाईमपास झालेला आहे आणि आपण आता परत निघणार आहोत कल्याणला. गाईज जे कोणी कल्याणचे व्लॉग बघत असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही बघू शकता की हे आपलं लक्ष्मी, त्यानंतर द्वारकादास वगैरे हे सगळे फेमस दुकानं आहेत पूर्वीपासून. लेडीजच्या साड्या वगैरे मिळतात, जेंट्सचे कपडे काही मिळतात. तर गाईज प्लीज कोण कल्याणमधून ब्लॉग बघतायत प्लीज डू लेट मी नो. मी तुमचा एरिया शूट करून दाखवतो आहे. वा,
परत बघा, परत मला इथे ट्रॅफिक लागलेली आहे आणि एवढ्या रॉंग साईडून का गाड्या चालवत होते मला कळतच नव्हतं. आणि ऑफकोर्स इथे सिस्टम नाहीच आहे आणि म्हणतात ना, आपण काही करू शकत नाही, कारण मुंबई एवढी फास्ट आहे ना, सगळ्यांना घाई असते, सगळ्यांना घाई असते. आणि हे बघू शकता तुम्ही, होळीची मस्तपैकी लोक शॉपिंग करतायत. फायनली आपण आता शिवाजी चौकामध्ये पोचलेलो आहे आणि शिवाजी चौकामध्ये आल्यानंतर मी फोन केला तर मग ताई म्हणाली की आम्ही लोक आत्रे हॉलकडे उभे आहोत. तर परत आपण रोड क्रॉस करून आत्रे हॉलकडे जाणार आहोत. हे तुम्ही बघू शकता, हे चिंतामणी जे ज्वेलर्सचं दुकान आहे ते खूप जुनं आहे. तर फायनली थोड्या वेळाने मी माझ्या फॅमिलीला भेटणार आहे. बघा, हे लोकांनी मला क्रॉस केलं पण ह्या लोकांनी मला बघितलं नाही. म्हणजे किती कायच मी बोललो. नंतर माझ्या भाच्याची नजर गेली तेव्हा जाऊन पुढे आलो. आणि फायनली जसं मी तुम्हाला बोललो, आपण शूज घेणार आहोत मला, कारण मला ऑफिससाठी फॉर्मल शूज मी बघत होतो. तर मग चला जाऊया आतमध्ये शूज घ्यायला. एवढं सुंदर कलेक्शन होतं इकडे आणि एक्झॅक्टली आत्रे हॉलच्या थोडं अपोजिट आहे. तर फायनली मी एवढी व्हरायटी होती त्यामुळे मला कळत नव्हतं की नक्की काय करू. माझ्या भाच्याला ॲक्च्युली व्लॉगमध्ये यायचं होतं. माझा भाचा एवढा व्लॉग बघतो. त्याशी टाईमपास करायला मला खूप आवडतो आणि एवढा क्यूट आहे ना तो, बोलतो पण तेवढंच. तर फायनली गाईज मी हे शूज सिलेक्ट केलेले आहेत, सिम्पल आणि सोबर. तुम्ही बघू शकता की ऑफिस यूजला एकदम सिम्पल आणि सोबरच शूज लागतात, त्यामुळे मग मी ते शूज घेतलेले आहेत. आणि आता आपण, माझ्या भाच्याचा फुल ऑन टाईमपास चालला होता. तर नंतर इथे माझे भाऊजी बार्गेनिंग करतात. आमचे कॅशियर बाजूला बसलेले आहेत आणि माझ्या भाच्याला एवढी भूक लागलेली. मग नंतर फायनली आपण थोड्या वेळानंतर जाणार आहोत जेवायला. तुमको नींद आ गया? ये चाहिए तुमको? अब तुम छोटे नहीं हो. ये लिया है ना तुम्हारे लिए, ये शूज लिया अभी बाटा का. क्या चाहिए तुमको? चेयर चाहिए. चलो बाबा भी गाड़ी में बैठे, अभी गाड़ी में चलते हैं, ठीक है? उसके नहीं एक काम करते हैं, अभी हम लोग खाना खा के आते हैं, उसके बाद फिर हम लोग लेने आते हैं. ओके, ये दुकान याद रखना, ठीक है? ओके, ऊपर. ओके, चलो वहाँ पे मत जाओ. तू यूपी बिहारला जातोस का? असं पण काय पण आता मी जे चालू केलं ना, माझं जे चालू आहे ना, मी काय करते. तर नंतर काय तुम्ही बघू शकता, हिचे एवढे फोन होते. हिच्या कलिगचा फोन आला होता आणि आम्ही लोक इथे वाट बघत होतो आणि खूप भूक लागली होती. तर फायनली मी आता आतमध्ये जातोय, कारण तिचं बोलणं थांबत नव्हतं. फिक्स अमाऊंटचा घेते, फिक्स अमाऊंटचा देऊन टाकते. या तेरी मम्मी पीछे बैठ गई. तर आता फायनली आपण निघणार आहोत जेवायला. चालेल, काही हरकत नाही. सुरुवातीला भले नको. माझा भाचा फार मूडी आहे, त्याला जर एन्जॉय करायचं तर तो एकदम मनापासून करणार. त्याला जर मूड नसेल तर मग तो डुंकून सुद्धा बघणार नाही. अच्छा, अरे घरी पुण्याला चाललाय, मग कधी भेट होईल? हॅलो, मी आता तर मी आज कल्याणला आहे. तू पळतो कशाला? काय माहिती का, मिस्टरांची नाईट चाल संध्याकाळचा. मस्ती नाही करनी. क्या बोला? मस्ती नहीं करनी. हो, तुम्ही त्यासाठी नॉमिनेट झालाय ना. एक बार तुमने किया था मस्ती. छान. ओके, बरं ठीक आहे. मग मी रविवारपर्यंत मी जे काय माझ्याकडे आहे ते काढून ठेवते आणि तुम्हाला ठेवायला. नंतर काय तुम्ही बघू शकता की मी 3-4 वेळेला बोललोय तुम्हाला की आपण फायनली जेवायला जाणार आहोत. पण तुला कशाला पाहिजे वॅक्स पावडर? एकीकडून घेऊन विकते बाहेर. तुला माहिती आहे
बापरे. काय एक काम करा ना, पेट्रोलचा बिझनेस चालू करा ना रात्री. ही जी आहे ना, हे बघा, आमच्या शेटला फोन मिळाला म्हणजे मग नंतर बाकी दुनिया विसरून जाणार. तर काहीच इथे खूप वेळेला बोललो मी की आपण आता फायनली जेवायला जाणार आहोत, पण माझ्या ताईला एवढा टाईमपास करायचा असतो, एवढी भूक लागली होती, पण तिला काही थोडंसं खायला घ्यायचं होतं. हा लवकर टाक म्हणजे मला एडिट करायला किती टाइम जातो तुला माहिती आहे का? खरंच आवडला. आज माझ्या 2-4 लोकांनी केले सबस्क्राईब, कमेंट पण केले. सबस्क्रायबर वाढवा, लवकर लवकर वाढवा सबस्क्रायबर. मग काय तर फायनली आपण आता एवढा सगळा टाइमपास झालेलाच आहे, तर अजून टाइमपास करायला काही हरकत नाही आहे. हे काय आहे? गुळ, काळा गुळ. और ये सिंगदाना वो कैसा सॉस वो भी देखो. एकच दिलं. कैसा है पॉकेट वो? दे सगळं. दे दो. आता ठेव ना, पप्पांना देते टेस्ट करायला. नहीं फोन भी रख के आई हूँ. तर फायनली आता आपण निघणार आहोत गाडीमध्ये जायला. ओ हा गुळ ट्राय करा जरा, स्वराजला पण द्या. गुळ आहे, काळा गुळ गावचा. तू घेतलायस का? भाऊजींना पण द्या, स्वराजला पण द्या, आणि तुम्ही पण खावा. औषध आहे, औषध. भाऊजींना द्या. कसं आहे, अगदी गोड वाटतं ना? पण नाही बरोबर आहे. फायनली गाईज आपण आता खरंच पोचलेलो आहोत आपल्या स्पॉटला. आणि हे जे रेस्टॉरंट आहे एवढं सुंदर रेस्टॉरंट आहे, आणि याचा ॲम्बियन्स एवढा क्लासी आहे ना की जेवण पण तुम्हाला एकदम मस्त मिळून जाईल. हा मी ते हे खड्डा आहे खाली बघ. तर तुम्ही बघू शकता की एवढं सुंदर असं गावदेवी हॉटेल आहे कल्याणमध्ये. आणि ह्यांचं हा एक जो स्पॉट आहे तो एवढा सुंदर आहे ना, इथे फोटो सेशन पण तुम्ही करू शकता. आणि स्टाफ पण एवढा फ्रेंडली आहे ना की काय मी सांगू, खूप छान वाटलं. तुम्ही बघू शकता की एवढी गर्दी नाही आहे, पण नंतर 10 नंतर एवढी गर्दी इथे होते की कधी कधी वेटिंग तुम्हाला थांबावं लागतं. तुला माझ्या व्हिडिओमध्ये यायचं आहे? बोल गाईजला, बोल लाईक
like, share and subscribe. Okay. Thank you. त्यांना गाइसला बोलना थैंक यू. ओके चलो अभी चलते हैं हम. थांब पळू नको. ऐक फटके देतील ना ते लोक. तर गाइस मस्तपैकी अशीच जागा मिळाली की ह्यांना बघता बघता आपण मस्तपैकी गावचा आनंद. काय ते हंबाची गाडी आहे आणि ह्याला काय बोलतात, ह्याला काय बोलतात हंबा. आणि ते वरती कोण आहेत काय? नाही वरती कोण बसलेत? वरती चढ नको वरती नाही चढायच्या. ऐक ना ते कोण बसलेत वरती, हलवू नको. मम्मी पप्पा आहेत तुझे. हा मम्मी पप्पा छोटे होते ना तेव्हाचे आहेत ते है ना. हा मम्मी पप्पा आहेत ना ते. आणि तू पण त्यांच्यासारखाच दिसतोस ना. स्वराज तू पार्टी चेंज केलीस. स्वराज ऑर्डर करो ना ऑर्डर. बोल एक रोटी. मटन खाएगा तुम? क्या बात है क्या बात. अय्या बाबा कुठे गेले? बाबा मी इथे. बोल म्हणते बाबा मी इथे. स्वरू ऑर्डर दे दो. भाई साहब पप्पांना म्हटलं की अगं प्लॅन होते आपले काही, तर पप्पा मला म्हणतात मी कशाला येऊ तुमच्या प्लॅन मध्ये, करा तुम्ही काय करायचंय तिकडे. तर गाइस बघू शकता मस्तपैकी आपली तंदुरी आलेली आहे आणि गरमागरमात आपण तंदुरी खाणार आहोत. तर कोणाकोणाला तंदुरी आवडते प्लीज डू कमेंट आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणाची तंदुरी फेवरेट आहे की ती आपण दिवसभरामध्ये कधीही आणि कोणत्याही टायमाला खाऊ शकतो. दररोज जरी सांगितली मला तर दररोज सांगितली तंदुरी खायला तरी मग मी दररोज खाईन. आणि तुम्ही नंतर बघू शकता मस्तपैकी बाबांना सुद्धा सर्व केलेलं आहे मी. आणि ह्यांची तंदुरीची क्वांटिटी तुम्ही बघू शकता की एवढी सुपर्ब आहे फुलमध्ये. आणि चटणी पण वेगवेगळ्या प्रकारची चटणी आहे. तर मग तो एक खूप प्लस पॉईंट आहे. आणि आता आपण एन्जॉय करणार आहोत मेन कोर्स. मेन कोर्स पण एवढं सुंदर होतं ना गाईज. यू रिअली मस्ट विजिट दिस प्लेस. तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. गावदेवी हॉटेल म्हणून एक आहे कल्याणला. तर आम्ही कधी वाटलंच नॉनव्हेज खायचं आहे तर आम्ही हेच हॉटेल प्रेफर करतो कल्याणच्या कल्याणमध्ये. टेंगे टेंगे करतोयस तू. यार एवढा अतरंगी आहे ना हा की विचारू नका. तर गाईज फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आणि ॲम्बियन्स बघा केवढा मोठा आहे. आणि फायनली आता आपण बिलिंग वगैरे करून ऑन द वे निघतो आहे. मस्तपैकी एक गोड पान खाऊन आपण आता निघणार आहोत घरी जायला. हा बॅकग्राऊंड खूप बेस्ट आहे यार. हे बघ बोल एकदा. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. अरे बोला पाठ तू बरोबर नाही बोलला. चल इथे नाही खाणार मी. इथे नाही खाणार.
फायनली गाईज गोडपान घेतलेलं आहे आणि आपण आता हॉटेलला बाय बाय करत मस्तपैकी जाणार आहोत थंड थंड हवा खाऊन घरी. तर एवढ्या आम्ही गप्पा मारल्या आणि फॅमिली टाईम स्पेंड करणं हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठेही करा, ट्रॅव्हलिंग करताना करा किंवा घरी डिनर करताना करा, पण डेफिनेटली करा. आणि मी भाच्याशी थोडा टाईमपास करत, पण नंतर भाच्याने मला भावच नाही दिला कारण तो मोबाईलमध्ये गुंग झाला होता. आणि मस्तपैकी आपण गप्पा वगैरे मारल्या आणि आपण बघू शकता की माझ्या भाच्याला कुल्फी खायची होती परत एकदा जेवल्यानंतर. तर मग त्याची हट्ट पूर्ण करता करता भाऊजींनी कुल्फी घेतली आणि हो 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 तुलाच देणार आहे. आणि नंतर मग नाकातून काय येतं? धूर येतो नाकातून. वोफल्स खातोयस की काय? स्मोकी वोफल्स. माझ्या भाच्याचं एवढं स्ट्रॉंग डोकं आहे की त्याने पटकन गेस केलं की आपण इथे TV घ्यायला आलो होतो. मग नंतर ताई थोडी भडकली होती की माझ्या भाच्याची तब्येत बरोबर नव्हती तरी पण त्याने ती कुल्फी खाल्ली होती. मग त्याला प्रॉमिस केलं की आता कुठे थांबायचं नाही आणि आता थेट निघणार आहोत आपण घरी जायला. तर मग मी त्याच्याशी टाईमपास करता त्याशी टाईमपास करायला एवढी मजा येते. पण नंतर मग तो जेव्हा भाव देत नाही तेव्हा खूप असं राग येतो मला. त्यानंतर बघू शकता आपण गोडपान जे मी तुम्हाला बोललो होतो ते आपण घेतलेलं आहे. एवढं सुंदर गोडपान होतं. चालूच नाही झाला बघितलं. अरे पाणी ते तुझं नाही खायचं, खाऊन नाही जाऊ. थांब मी तुला बदाम देतो. हे घे, सेम आहे दोघांचं. हे घे बदाम आहे, बदाम. बघा खायचं पण होतं आणि पोराने पाडलं सुद्धा. एनिवे गाईज, आय होप सो तुम्हाला हा व्लॉगिंग आवडली असेल. अजूनही शिकतोय मी, थोडं कॉन्स्टंटली नव्हतो, आय अंडरस्टँड. आणि काही चुकलं असेल तर प्लीज आय एम जेन्युनली सॉरी. तुमचे काही रिक्वेस्ट असतील, मी अजून काही ग्रोअप करायला पाहिजे ते पण एकदा सांगा. आणि असं करून आपण आता ब्लॉगिंग संपवणार आहोत. ताईचं घर आलेलं आहे, ती निघालेली आहे आणि आम्ही आता चालत जाणार आहोत घरी. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग.